नमस्कार विद्यार्थ्यांनो, आज आपण ऑर्गॅनिक केमिस्ट्री मधला आपण नेम रिएक्शन्स आज रिवाइज करणार आहोत. टोटल 35 रिएक्शन्स आहेत ऑर्गॅनिक केमिस्ट्री मधल्या, ज्या की नीटला येऊ शकतील त्याच्यामधलं रिएक्शन बऱ्यापैकी. तर त्याचे आपण आज रिवाइज करणार आहोत. तर लक्ष द्या, आपण एक पीडीएफ बनवलेली आहे, त्या पीडीएफ मध्ये आपण ही रिव्हिजन करणार आहोत. ठीक आहे, चला तर मग पहिली रिएक्शन बघू आपण. पहिली जी रिएक्शन आहे ती कुठली आहे? वुड्स रिएक्शन आहे. ठीक आहे, याच्यामध्ये काय असतात बघा. याच्यामध्ये हा तुम्हाला सोडियम मेटल दिलेला असेल आणि त्याचा जो काही रिएजंट आहे तो असेल कॅटलिस्ट ड्राय इथर. तर काय आहे, सिंपल आहे. या रिएक्शन मध्ये आपल्याला अल्केन तयार करायचे, तर काय होईल, हा NaX हा चालला जाईल. म्हणजे हा काय फॉर्मॅट होईल, टॉइस NaX असा तयार होईल. आणि हा R आणि हा R काय होऊन जाईल, दोघं R जॉईन होऊन जातील, तुम्हाला अल्केन मिळून जाईल. सेम दुसरी जी रिएक्शन आहे ती आहे फिटिंग रिएक्शन. फिटिंग रिएक्शन मध्ये काय आहे की तुम्हाला पीएच दिलेला असेल आणि इकडे पीएच असेल, अलॉंग विथ सेम जसं वुड्स रिएक्शन मध्ये होतं ड्राय इथर आणि सोडियम, सेम इथे पण दिलेला आहे. काय होणार, परत अगेन वुड्स रिएक्शन सारखा हा जो NaX आहे हा काय होऊन जाईल, चालला जाईल. NaX आल्यानंतर परत तो पीएच आणि हा पीएच काय होऊन जातील, जॉईन होऊन जातील आणि तुम्हाला फायनल प्रोडक्ट याच्यामध्ये भेटून जाईल. सेम वुड्स फिटिंग रिएक्शन. आता वुड्स रिएक्शन मध्ये आपण अल्किल ऑलरेडी घेतला होता आणि फिटिंग रिएक्शन मध्ये फिनिल होता. मग बस तो अल्किल R आणि फिनिल आपल्याला जॉईन करायचे, म्हणजे आपली काय होऊन जाईल, वुड्स फिटिंग रिएक्शन होऊन जाईल. बघा कसं जॉईन करायचंय. हा X, हा R फिनिश आला, हा तुमचा टॉइस NaX बाहेर होऊन जाईल. बघा तिघे रिएक्शन सोपे आहेत, वुड्स फिटिंग आणि वुड्स फिटिंग रिएक्शन. तिघांमध्ये कॅटलिस्ट सारखा आहे, तिघांमध्ये प्रोडक्ट बाय प्रोडक्ट पण सारखे आहेत. एकदम इझी रिएक्शन आहेत, प्रॅक्टिस करा, जमून जाईल. सेम नंतर आहे कोल्बेज इलेक्ट्रोलिसिस. आता कोल्बे इलेक्ट्रोलिसिस मध्ये बघा, हा सोडियम सॉल्ट दिलेला आहे तुम्हाला. त्या सोडियम सॉल्ट मध्ये तुम्हाला काय पास करायची, इलेक्ट्रिसिटी पास करायची. इलेक्ट्रिसिटी पास केल्यानंतर तुम्हाला मिळेल अल्केल अलॉंग विथ CO2 आणि H2. आता CO2 आणि H2 याच्यावर तुम्हाला क्वेश्चन येईल की कुठल्या याच्यावर कॅथोडवर काय असतो आणि ऍनोडवर काय असतो. हा नीटला तुम्हाला क्वेश्चन येतो. ठीक आहे. त्याच्यानंतर दुसरी जी रिएक्शन आहे ती क्लेमेन्शन रिएक्शन आहे. याच्यामध्ये काय असतं, हा तुम्हाला अल्डिहाइड आहे. अल्डिहाइड सोबत तुम्हाला रिएजंट दिलेला आहे ZnHg आणि कॉन्सन्ट्रेटेड एल्केन HCl. तर तुम्हाला काय म्हटलं, अल्केन. लक्षात घ्या, क्लेमेन्सस रिएक्शन आणि वुल्फ-किस्नर रिएक्शन मध्ये दोघांकडे जर अल्डिहाइड असेल किंवा काय असेल, अल्डिहाइड किंवा कीटोन असेल, तर तुम्हाला काय मिळणार आहे, अल्केन. काय मिळणार आहे तुम्हाला, अल्केन. मग बघा, हा पण अल्केन आहे आणि हा पण काय आलेला आहे, अल्केन आहे. हे बघा, याच्यामध्ये कन्फ्युज नाही व्हायचं. ही पण इम्पॉर्टंट रिएक्शन आहे, क्लेमेन्सन्स रिएक्शन आणि वुल्फ-किस्नर रिएक्शन ही पण एक इम्पॉर्टंट रिएक्शन आहे. ठीक आहे. सो फक्त तुम्हाला काय करायचंय की ते कॅटलिस्ट लक्षात ठेवायचे आणि स्टार्टिंग पॉईंट अल्डिहाइड आहे का कीटोन आहे याच्यावरून तुम्हाला फायनल प्रोडक्ट काढता येणार. सेम नंतरची जी रिएक्शन आहे ती आहे डिकार्बोक्सिलेशन रिएक्शन. आता ऑब्विसली आपल्याला माहिती आहे केमिस्ट्रीमध्ये डी म्हणजे काय असतं, रिमूव्ह. काय रिमूव्ह करायचं आपल्याला, कार्बन रिमूव्ह करायचंय का, कार्बोक्सिलेशन ना. मग काय करायचं आपल्याला, हा CO2 बाहेर काढायचा आहे. CO2 बाहेर काढल्यानंतर आपल्याला येईल RH हा प्रोडक्ट भेटून जाईल. फक्त याच्यात लक्षात ठेवायचं का तो बाय प्रोडक्ट आहे तो CO2 न ठेवता काय आहे, CO3 आहे. आणि ऑब्विसली ह्या तुम्हाला रिएजंट काय करावं लागतील, लक्षात ठेवावं लागतील. ही झाली तुमची डिकार्बोक्सिलेशन रिएक्शन. सेम कोरियाउस रिएक्शन मध्ये पण तेच आहे. RBR घ्यायचं आहे, हे तुम्हाला रिएजंट वापरायचे. तुम्हाला 2 R वेगवेगळे R ग्रुप भेटतील याच्यामध्ये, अलॉंग विथ त्याचे बाय प्रोडक्ट. ठीक आहे. ही कोरियाउस रिएक्शन एवढी इम्पॉर्टंट नाहीये, पण ठीक आहे. त्याच्यानंतर आयसोमरायझेशन रिएक्शन आहे AlCl रिएजंटचा यूज करून. तर काय करायचंय, हा जो प्रोडक्ट, हा जो रिएक्टंट आहे, याचा तुम्हाला काहीतरी कुठलाही एक आयसोमर तयार करायचा आहे. काय करायचं आहे, कुठलाही एक आयसोमर तयार करायचा. आपण हा केलेला आहे. एक आयसोमर कुठलाही तयार करा, तुमची आयसोमरायझेशन रिएक्शन कम्प्लीट होऊन जाईल. सेम आता अरोमॅटायझेशन आहे. बघा काय दिलेलं आहे इथं, C6H14 दिलेलं आहे. आता Cr2O3 दिलाय, Al2O3 दिलाय 600 डिग्री. आता Cr2O3 काय आहे, हा तुमचा ऑक्सिडायझिंग एजंट आहे. काय आहे, ऑक्सिडायझिंग एजंट. मग हा ऑक्सिडायझिंग जर एजंट आहे तर हा काय करेल, C6H4 ला ऑक्सिडाइज करेल. मग तुमचं काय तयार होईल, बेन्झिन तयार होईल. काय तयार होईल, तुमचं बेन्झिन. आता लक्षात घ्या, इथं C6 होता, समजा जर C7 राहिला असता तर तुमचा प्रोडक्ट असा आला असता. कसा, सेम. आणि समजा जर C8 असला असता तर तुमचा प्रोडक्ट कसा असला असता, या पद्धतीने. या मग आता फक्त आयडेंटिफाय करायचं, जर Cr2O3 असेल, Al2O3 असेल आणि 600 डिग्री सेल्सिअस असेल, त्यावेळेस C6 आहे का, तर तुमचा बेन्झिन येईल. C7 असेल तर तो वेगळा प्रोडक्ट येईल हा, आणि C8 असेल तर तुमचा हा वेगळा प्रोडक्ट येईल. या पद्धतीने तुम्हाला ही अरोमॅटायझेशनची रिएक्शन करायची. सेम नंतर डिहायड्रेशन मध्ये बघा काय करायचंय तुम्हाला,
डी म्हणजे हायड्रोजन्स वगैरे रिमूव्ह, वॉटर रिमूव्ह करायचे. तर मग बघा काय होईल, हा तुम्हाला RCH आणि इकडं हा एक आपण या फॉर्मॅटमध्ये लिहून घेऊ, हा CH2 हा OH. काय होईल, हा H2O बाहेर चालला जाईल आणि हा बॉन्ड इथं शिफ्ट होईल. जसा हा बॉन्ड इथं शिफ्ट झाला तर तुमचं हे फायनल प्रोडक्ट येईल RCH डबल बॉन्ड CH2. फक्त लक्षात द्या H प्लस दिलेलं आहे म्हणजे काय, इथं ही ऍसिडिक मीडियम आहे. काय ही ऍसिडिक मीडियम. नेक्स्ट डिहायड्रोहॅलोजिनेशन. जसं आपण वरती वॉटर रिमूव्ह केलं, सेम इथं आपल्याला काय रिमूव्ह करायचं आहे, इथं आपल्याला हॅलोजन रिमूव्ह करायचं आहे. काय रिमूव्ह करायचं आहे, हॅलोजन. कोणाच्या प्रेझेन्स मध्ये, अल्कोहोलिक केओएचच्या. तर कसं रिमूव्ह होईल बघा, हा आर CH हा H, त्याच्यानंतर हा CH हा X, हा HX बाहेर चालला जाईल, हा बॉन्ड इकडे शिफ्ट होईल, तुम्हाला काय होऊन जाईल, फायनल प्रोडक्ट इथे भेटून जाईल. आलं लक्षात, दोघं सोपे होत्या, डिहायड्रेशन पण आणि हायड्रोहॅलोजिनेशन पण. सेम आता त्याच्यानंतर ती दुसरी रिएक्शन आहे ओझोनोलिसिस. ओझोनोलिसिस कशी आयडेंटिफाय करायचं, तुम्हाला O3 दिलेला असेल आणि ZH दिलेला असेल, ठीक आहे, अलॉंग विथ द H2. काय करायचं, एक्झॅक्ट या डबल बॉन्डला ब्रेक करायचं, एक O इकडे घ्यायचा, एक O इकडे घ्यायचा. तो तुम्हाला आर भेटला, RCHO अल्डेहाइड भेटला, आणि अगेन HCHO0 भेटला. करेक्ट, हे दोन प्रोडक्ट भेटले, हे ओझोनोलिसिस. ही इम्पॉर्टंट रिएक्शन आहे, कळलं, नीटच्या दृष्टीने. हिचं व्यवस्थित प्रॅक्टिस करा, तुम्हाला ही जमली पाहिजे. सेम नंतरची जी रिएक्शन आहे ती पॉलिमरायझेशन रिएक्शन आहे. पॉलिमरायझेशन मध्ये बघा, आपल्याला इथेन घ्यायचे, पण किती मॉलिक्यूल घ्यायचे, त्याचे 3. त्याला रेड हॉट मध्ये किंवा एपी ट्यूब मध्ये जर कन्वर्ट टाकलं, त्याच्यानंतर आपल्याला मिळतो बेंझीन. ही एक पॉलिमरायझेशन रिएक्शन आहे, नॉर्मल आहे, ही विचारली जात नाही, पण ही लक्षात असू द्या. त्याच्यानंतर बघा दुसरं आहे डार्जन्स प्रोसेस दिलेली. डार्जन प्रोसेस मध्ये अल्कोहोल दिलेला आहे तुम्हाला आणि SOCl2. आता अल्कोहोल SOCl2 म्हणजे ही रिएक्शन कशी होते, हा SOCl2 चं स्ट्रक्चर हे असं असतं. आता काय होईल याच्यामध्ये, तुम्हाला हा जो आहे आपलं HCl बाहेर पडेल, म्हणजे हा H आणि हा Cl एक बाहेर पडला, हा Cl जाऊन इथं लागेल आणि हा डबल बॉन्ड O आणि हा O, असं SO2 आणि तुमचं फायनल अल्किल क्लोराईड तुम्हाला मिळणार आहे या डार्जन प्रोसेसमध्ये. सेम त्याच्यानंतर फिंकलस्टीन आणि स्वार्ट्स रिएक्शन, या दोघं काय आहेत, फिंकलस्टीन पण इझी रिएक्शन आहे, स्वार्ट्स पण इझी रिएक्शन आहे. काय करायचं, फिंकलस्टीन मध्ये सोडियम आयोडाईड दिलेला असेल आणि अल्किल हॅलाइड असेल, अल्किल हॅलाइड आणि सोडियम आयोडाईड जर असेल आणि त्याच्यासोबत ड्राय ॲसिटोन जर दिलेला असेल, तर 100% ती रिएक्शन तुमची फिल्क्रिस्टीन रिएक्शन असणार आहे. काय करायचं, हा NaX बाहेर काढायचा आणि हा RNA जोडून द्यायचा. काय करायचं, हा NaX बाहेर काढायचा, तुमचा अल्किल हॅलाइड येऊन जाईल. सेम स्वार्ट्स रिएक्शन मध्ये पण तेच दिलेलं आहे, अल्किल हॅलाइड आहे, फक्त तुम्हाला काय करायचंय, इतर रिएजन बदललेला, हा मेटल फ्लोराइड आहे. मग मेटल फ्लोराइड मध्ये काय होऊन जातो, हा AgX बाहेर पडतो, AgX बाहेर पडतो आणि मेटल अल्किल फ्लोराइड तुम्हाला भेटून जातो. हे बघा, ह्या इझी रिएक्शन्स आहेत, त्याची प्रॅक्टिस करा, कारण येऊ शकतो, क्वेश्चन येऊ शकतो नीटला. नेक्स्ट आहे फ्रीडल क्राफ्ट मध्ये 2 रिएक्शन आहेत, अल्किलेशन आणि असायलेशन. बघा आता अल्किलेशन म्हणजे काय, अल्किलेशन म्हणजे अल्किल हलाइड, अल्किलेशन म्हणजे अल्किल हलाइड. मग बघा, हा बेंझीन आणि अल्किल हलाइडची रिएक्शन होते इन प्रेझेन्स ऑफ LCl3, आपल्याला फायनल प्रोडक्ट मिळतो. सेम आहे असायलेशन. आता असायलेशन, हिला असायलेशन का म्हटलंय, कारण हा जो काही ग्रुप आहे RC डबल बॉन्ड O आणि हा RC डबल बॉन्ड Cl, हे असाइल ग्रुप आहेत. काय आहेत, असाइल ग्रुप आहेत. मग या असाइल ग्रुपचं आपल्याला असायलेशन करायचं इन प्रेझेन्स ऑफ LCl3, तर आपल्याला हा एक फायनल प्रोडक्ट याच्यामध्ये मिळतो. सेम विल्यमसन सिंथेसिस, इथर सिंथेसिस मध्ये, आता या नावातच बघा, विल्यमसन इथर, इथरचं काय सिंथेसिस, म्हणजे आपल्याला इथर सिंथेसिस करायचं आहे. तर हा सोडियम मेटल दिलेला आहे इन प्रेझेन्स ऑफ अल्किल हलाइड, आपल्याला काय मिळालेलं आहे, ROR म्हणजे इथर मिळालेला आहे. फक्त याच्यातली एक इम्पॉर्टंट गोष्ट असं आहे की विल्यमसन सिंथेसिस मध्ये टर्चरी अल्किल हलाइड तुम्हाला विल्यमसन सिंथेसिसची रिएक्शन होणार नाही. म्हणजेच काय, RX डज नॉट इक्वल टू टर्चरी हलाइड मध्ये ती दिसणार नाही, हे लक्षात ठेवा. त्याच्यानंतर आहे रोझनमंड रिएक्शन. रोझनमंड रिएक्शन मध्ये काय नाही, हा तुम्हाला रिएक्टंट दिलाय, H2PD दिलेला आहे, बेरियम सल्फेट दिले. काय करायचं, या H ला आपण असं लिहिणार ना, हा H लिहिला, हा HCl बाहेर पडून जाईल, HCl बाहेर पडल्यानंतर हा H इथं लागून जाईल, म्हणजे तुमचा फायनल प्रोडक्ट इथं तयार होऊन जाईल. एवढी सोपी रोझनमंड रिएक्शन आहे. सेम जर पुढे गेलो स्टेफन रिएक्शन मध्ये, बघा तुम्हाला काय दिलेलं आहे, सायनाइड दिलेला आहे SnCl2n HCl. काय तयार करायचं आहे तुम्हाला, अल्डेहाइड. काय तयार करायचं आहे तुम्हाला, अल्डेहाइड. एवढी सोपी एकदम रिएक्शन आहे. स्टॅनस क्लोराइड आहे, हायड्रोजन क्लोराइडच्या रिएजन बरोबर रिएक्ट होतो. आता होलो फॉर्म मध्ये काय करायचं, होलो फॉर्म रिएक्शन कधी पॉसिबल आहे, कधी पॉसिबल
आहे, तर अल्फा एच पाहिजे. किती पाहिजे? 3 अल्फा एच. कुठं पाहिजे? हे कार्बोनिल ग्रुपला. म्हणजे कार्बोनिल ग्रुप नंतर 3 अल्फा हायड्रोजन तुम्हाला प्रेझेंट असतील तर ती रिएक्शन तुमची होलो फॉर्म होईल इन प्रेझेन्स ऑफ Cl2 आणि NaOH. मग तुम्हाला अगेन सोडियम सॉल्ट मिळतील. अलॉंग विथ तुम्हाला काय भेटेल? हा आहे क्लोरोफॉर्म. काय आहे? क्लोरोफॉर्म. ठीक आहे, ही झालं. आता डव्स प्रोसेस मध्ये बघा, तर डव प्रोसेस आहे म्हणजे ही काय आहे? प्रिपरेशन ऑफ कुठली रिएक्शन आहे? प्रिपरेशन ऑफ फिनॉल. कुठली रिएक्शन आहे? प्रिपरेशन ऑफ फिनॉल. काय असतो? क्लोरोबेन्झीन असतो इन प्रेझेन्स ऑफ NaOH. 300 डिग्री सेल्सिअस टेम्परेचर असतं आणि 360 ते 60 ऍटमॉस्फेरिक प्रेशर दिलेला असतो. तुम्हाला काय भेटतं फायनल प्रोडक्ट? तुम्हाला मिळतो फिनॉल. काय मिळतो? फिनॉल. ही झाली रिएक्शन. सेम आता कॅनिझारो रिएक्शन काय कशी आयडेंटिफाय करायची बघा. याच्यामध्ये अल्फा हायड्रोजन नसले पाहिजेत. जर अल्फा हायड्रोजन नसतील कार्बोनिल मध्ये तर ती तुमची कॅनिझारो रिएक्शन होणार आहे. फक्त कोणाच्या प्रेझेन्स मध्ये होईल? ती बेसच्या प्रेझेन्स मध्ये. तर तुम्हाला काय मिळेल? एक अल्कोहोल मिळेल. काय मिळेल तुम्हाला? अल्कोहोल. कळलं? त्याच्यानंतर सेम दुसरी रिएक्शन आहे HVZ रिएक्शन. आता HVZ म्हणजे काय? H फॉर हेल्थ, वेल हार्ड, जेलेन्स्की रिएक्शन. जेलेन्स्की रिएक्शन. सेम काय घ्यायचं? हा स्टार्टिंग प्रोडक्ट Cl2 असणार, रिडक्शन असणार आहे. तुम्हाला COH हा ग्रुप तिथे अटॅच होऊन जाईल. करेक्ट? ही सोपी रिएक्शन आहे, एवढं काही याच्यात मोठी गोष्ट नाही. आता हॉफमन ब्रोमामाइड मध्ये बघा, तुम्हाला काय दिलंय रे? ब्रोमामाइड म्हणजे NH2 पण दिलाय, Br2 दिलाय, इन प्रेझेन्स ऑफ NaOH. काय तयार होईल? आपला अमाइन तयार होईल. काय तयार होईल? अमाइन अलॉंग विथ Na2CO3. कळले? एकदम हा कार्बोनिल ग्रुप आहे. सोपी रिएक्शन, एकदम स्ट्रेट फॉरवर्ड आहे. फक्त लक्षात ठेवा काय तयार होणार आहे. तर हॉफमन ब्रोमामाइड मध्ये RNH2 हा तयार होतो. करेक्ट? त्याच्यानंतर बाल्स्किमन मध्ये बघा, हा तुम्हाला N2+Cl- दिलेला आहे. म्हणजे काय? हा डायअझोनियम सॉल्ट आहे. काय? हा डायअझोनियम सॉल्ट. HBF4च्या प्रेझेन्स मध्ये ती रिएक्शन होते, तर तुम्हाला भेटतो बेन्झीन फ्लोराईड. करेक्ट? सेम नंतर सॅन्डमेर रिएक्शन मध्ये पण तुमचा तो स्टार्टिंग प्रोडक्ट आहे, फक्त रिएजन वेगवेगळा आहे. रिएजन वेगळा आहे म्हणजे तुमचा प्रोडक्ट वेगळा येणार आहे. तर आपल्याला Cl भेटलेला आहे. सेम गॅटरमन रिएक्शन मध्ये पण काय आहे? सेम रिएक्टंट आहे, फक्त रिएजन चुकलेला आहे म्हणून तुमचा प्रोडक्ट काही बदललेला आहे. कळलं? तिघ रिएक्शन सेम, फक्त त्यांचे कॅटलिस्ट तुम्हाला लक्षात ठेवायचे म्हणजे तुमचे फायनल प्रोडक्ट येऊन जातील. नेक्स्ट, गॅब्रियल थॅलामाइड रिएक्शन. ही इम्पॉर्टंट रिएक्शन आहे. ही इम्पॉर्टंट आहे का? कारण बघा, हा जो फायनल प्रोडक्ट इथंच भरपूर पोरं काय करतात? चुका करतात. बघा, गॅब्रियल थॅलामाइड मध्ये लक्षात घ्या की कार्बोनिल ग्रुप चालला जातो इन प्रेझेन्स ऑफ KOH आणि C डबल बॉन्ड O हा एक प्रोडक्ट येतो आणि RNH2 आपल्याला मिळतो. मग मोस्ट ऑफ द स्टुडंट इथे चूक करतात, म्हणून ही लक्षात घ्या. हे दोन प्रोडक्ट तुमचे येतात, एक RNH2 आणि COO वाले. कोल्बे रिएक्शन मध्ये लक्षात घ्या काय दिलेलं आहे? फिनॉलची रिएक्शन करायची आपल्याला CO2 बरोबर इन प्रेझेन्स ऑफ 140 डिग्री सेल्सिअस आणि 6 ऍटमॉस्फिअर. आपल्याला भेटला सॅलिसिलिक ऍसिड. काय भेटला? हा सॅलिसिलिक ऍसिड. करेक्ट? नेक्स्ट आहे गॅटरमन कोच रिएक्शन. गॅटरमन कोच मध्ये काय करणार? या बेन्झीनची रिएक्शन CO बरोबर आणि HCl बरोबर घ्यायची इन प्रेझेन्स ऑफ LCl3. तर आपल्याला भेटेल बेन्झाल्डेहाइड. काय भेटेल? बेन्झाल्डेहाइड. करेक्ट? नेक्स्ट, क्लायझन कंडेन्सेशन मध्ये पण बघा, या CH डबल बॉन्डचं कंडेन्सेशन होतं इन प्रेझेन्स ऑफ डायल्युटेड NaOH. आपल्याला एक फायनल सिंपल प्रोडक्ट मिळतो. सेम रिमल्टिमन मध्ये बघा काय दिलेलं आहे? या बेन्झीनची रिएक्शन क्लोरोफॉर्म बरोबर किंवा KOH बरोबर होते, तर आपल्याला मिळतो सॅलिसिला अल्डेहाइड. काय मिळतो? सॅलिसिला अल्डेहाइड, कारण CH आणि OH त्याच्यामध्ये आलेला आहे. नंतरची जी रिएक्शन आहे कार्बियामाइन रिएक्शन, त्याचा RNH2 च्या Cl2 आणि KOH च्या फॉर्मॅट मध्ये आपल्याला मिळतो सायनाइड अलॉंग विथ द KCl. बघा, आपण टोटल 35 रिएक्शन्स रिवाइज केलेल्या आहेत. या 35 रिएक्शन तुम्ही काय करायची? ही PDF डाउनलोड करा. डाउनलोड केल्यानंतर तुम्हाला या PDF ची प्रॅक्टिस करायची जोपर्यंत तुमची नीटची एक्झाम संपत नाही तोपर्यंत. जर तुम्हाला ही PDF पाहिजे असेल तर तुम्ही कमेंट सेक्शन मध्ये PDF असं टाईप करा. तुम्हाला कमेंट मध्ये ही PDF पाठवली जाईल आणि प्रॅक्टिस करा. ऑल द बेस्ट.